रूप पाहतालोचने सुख
हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही हरि
चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया
हरीचिया भक्ता नाही भय चिंता हरीचिया भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराया असो द्यावा धीर सदा समाधान असो द्यावा धीर सदा समाधान आयन चोळावी न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराया तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापेल जग येथे न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराया महायोग
समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग जे चातुर अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी संतांची पायरे हा माझा विश्वास
हरीचे या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार जोने दीपांग देवराया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू गाव मध्ये राहणारे वैराग्य बलवंत कृतरणी भगवंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागी मातेप्रमाणे अभंग संहितेतील संतप्र प्रकरणातील 4 अशा चरणाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्ताला जे भक्ती करणारे भक्त आहेत त्या भक्तांना निश्चिंततेचे आणि अभयतेचे आश्वासन या अभंगामधून देतात. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. श्री ज्ञानराज वेदांत गुरुकुल संचलित अखंड हरिनाम मधुकरी सप्ताह या वर्षी आपल्या गावाचं भाग्य आहे महाराज की आपल्या गावामध्ये ही सर्व मंडळी आलेली आहे. स्वामीजींचा उद्देश आज आपल्याला सफल होताना दिसत आहे. हा जो सप्ताह आहे हा सप्ताह आपल्या गावात चालू होण्याकरिता 3 वर्षापूर्वीच प्रयास झाला होता, म्हणजे नवरात्रीमध्ये. परंतु त्या वर्षीही काही झाला नाही, मागच्या वर्षीही झाला नाही. आता या वर्षी आपल्या गाववाल्यांनी थोडं मनावर घेतलं आणि हा सप्ताह या ठिकाणी सुरुवात झाला. अखिल ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा मच्छिंद्रनाथ भगवान त्याचप्रमाणे या गावामध्ये विचरण केलेले ब्रह्मस्वरूप ब्रह्मीभूत श्री निगमानंद बाबा आद्य विद्यमान महंत गुरुवर्य बाबा, त्याचप्रमाणे सकल संतांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम आपला चालू आहे. आणि या गावाचा असो किंवा स्वामीजींचा असो, सर्वांचा असो, वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आतापर्यंत गुरुबंधूंनी तुमचं वर्णन केलेलं आहे, सर्वांचं उल्लेखही या ठिकाणी केलेला आहे. जास्त विलंब न लावता या ठिकाणी आपण अभंगामध्ये प्रवेश करू. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला म्हणजे जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांना अभयतेचं आश्वासन देतात. म्हणजे भगवत भक्ताला भीती चिंता वगैरे नाही असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय प्रकट करतात. विठ्ठल पण भक्ती करणाऱ्याला भक्ती म्हणजे काय, भक्तीची व्याख्या काय, नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगितली महाराज. आता लक्षात ठेवा, काल आपण स्वामीजींनी सांगितलं होतं काल की उद्याच्याला प्रश्न विचारले जातील. 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या 3 प्रश्नाचं जे अगोदर उत्तर देईल त्याला ज्ञानेश्वरी स्वामीजी भेट देणार आहेत. याची सर्वांनी आपले कान एकाग्र करून, आपलं चित्त एकाग्र करून आज ऐकायचंय. आता पहा, आपण विषय चालू आता भक्ती म्हणजे काय. तर भक्ती सांगत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणतात, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत रूपाच सा अर्थ सा भक्ती. परम प्रेम रूपा अमृत रूपाच अर्थात परम त्वस्मिन् म्हणजे भगवान परमात्म्याने, भगवती परमात्म्याने, भगवान परमात्म्यामध्ये जी परम प्रेम रूप आहे तिलाच म्हटलं जातं भक्ती. आता ही जी काही भक्ती आहे ही शास्त्रकारांनी 9 प्रकारची सांगितली. सर्व ऐकतातच 9विधा भक्ती प्रथम दिवशी पण सांगितलेली आहे. म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिली आहे श्रवण रूपी भक्ती. आता बघा, प्रश्न उपस्थित कसे होऊ शकतात. 9विध भक्ती किती प्रकारची आहे हा पण प्रश्न येऊ शकतो. 9 प्रकारची भक्ती आहे. त्याच्यातली पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती.
श्रवण भक्ती म्हणजे काय? श्रवण करणं. काय? पिक्चरचे गाणे नाही. काय श्रवण करणं? विष्णू हो श्रवणे म्हणजे भगवान परमात्म्याच्या गुणाचं स्मरण करायचं, श्रवण करायचं, भगवान परमात्म्याच्या लीलेचं श्रवण करायचं, अन्य नाही. आपण कार्य करत असताना किंवा कोठेही गाडीवर वगैरे जात असताना आताच्या तरुण मंडळींचं एवढंच आहे, कानात हेडफोन लावतात, गाणे लावतात आणि चालतात. परंतु हे आपल्याला कधी ना कधी धोका देते. का? तर आपण जर भगवान परमात्म्याच्या चिंतनात जर चाललो तर आपल्याला येणारं पुढचं जे काही अनिष्ट आहे त्याची महाराज निवृत्ती होते. म्हणून श्रवण करायचंय तर फक्त भगवान परमात्म्याच्या गुणाचं श्रवण करायचंय. विठ्ठल. दुसरी भक्ती आहे ती म्हणजे कीर्तन रूपी भक्ती. कीर्तन भक्ती म्हणजे काय हो? आपण आता जे करतो ती भक्ती म्हणजे कीर्तन भक्तीची व्याख्या केली जाते. कीर्तते शब्दते भगवतः गुणान इति कीर्तन. ज्याच्या ठिकाणी ज्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या गुणाचा उल्लेख केला जातो, ज्या ठिकाणी केवळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण, संतांचं कथन, संतांच्या काही विभूती आहेत त्यांचं कथन केलं जातं, त्याला म्हटलं जातं कीर्तन. नक्की आत्ताच्या काळातलं कीर्तन. मग अशा प्रकारची जर आपण कीर्तन रूपी जर भक्ती केली तर महाराज त्या भक्तीने सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त होते. ही झाली कीर्तन रूपी भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. भगवान परमात्म्याचं स्मरण करणं म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, तो कसा आहे, चतुर्भुज रूप त्याचं आहे. त्याच्या हातामध्ये गदा आहे, त्याच्या एका हातामध्ये शंख आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे. अशा प्रकारचं त्या भगवंताचं स्मरण करणं यालाच म्हणायचं स्मरण रूपी भक्ती. पादसेवनम. पादसेवन म्हणजे भगवान परमात्म्याची सेवा करणं. अर्चनम भगवान परमात्म्याची पूजा करणं. वंदनम भगवान परमात्म्याला वंदन करणं. दास्यम भगवान परमात्म्याचे दास्यत्व स्वीकारणं, दास्य भक्ती करणं. सख्यम सख्य म्हणजे मित्रता, भगवान परमात्म्याची मित्रता करणं. आणि शेवटची भक्ती आहे आणि उत्तम भक्ती आहे ती म्हणजे आत्मनिवेदन. सर्व काही जे आहे आपलं, जे आपण कर्म करतो किंवा जे काही आपल्याकडे आहे ते सर्व भगवान परमात्म्याला अर्पण करणं याला म्हटलं जातं आत्मनिवेदन भक्ती. मी बोलता बोलता एक शब्द बोलून गेलो की ही जी भक्ती आहे, एक एक भक्ती ही भक्ताला मुक्त करणारी आहे. न की या 9 भक्ती जर केल्या तरच भक्त मुक्त होतो असं नाही. याच्यातील तुम्ही एक भक्ती करा तरी आपण मुक्त होऊ. म्हणजे याला पुरावा काय? यालाच अगोदर असं झालेलं आहे का? आहे. विष्णू श्रवणे परीक्षित. शास्त्रकार म्हणतात भगवान परमात्म्याच्या गुणाचं श्रवण केल्याच्या नंतर परीक्षित राजा मुक्त झाला. श्रवणाने आणि कीर्तनाने पावन झाले सनकादिक इत्यादी भक्त. कीर्तन रूपी भक्तीने सुद्धा मुक्तीची प्राप्ती होते. पुन्हा
पादसेवनम. पादसेवन भक्तीचे आचार्य ज्या आहेत त्या आहेत लक्ष्मी माता. त्या सदैव भगवान परमात्म्याच्या पायाची सेवा करत राहतात म्हणून त्यांना पादसेवन भक्तीचे आचार्य म्हटले जातात. पादसेवनम अर्चनम. अर्चन अर्थात अर्च पूजायाम या धातूपासून बनलेला हा अर्चन शब्द आहे. अर्च म्हणजे पूजा, अर्चन म्हणजे पूजा. पूजा या भक्तीचे आचार्य आहेत पृथ्वीराजा. पृथ्वीराजाने केवळ पूजा करून भगवान परमात्म्याला प्राप्त केलेला आहे. वंदनम. वंदन भक्तीचे आचार्य कोण आहेत सर्व जाणतातच, अक्रूरजी. अक्रूरजीने भगवान परमात्म्याला वंदना करून भगवत तत्वाची भगवान परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे. दास्यम. दास्य भक्तीचे आचार्य म्हणजे मारुतीराय हनुमंतराय आहे. दास्यत्व निकट हनुमंते पहिले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व भक्ती हनुमंतरायांनी केली म्हणून ते भगवान परमात्म्याला प्राप्त झाले. पुढची भक्ती आहे ती म्हणजे सख्य भक्ती. सख्यपणा अर्जुन नर नारायण. भगवान परमात्म्याला प्राप्त केला अर्जुनाने कोणत्या भक्तीद्वारा? सख्य भक्तीद्वारा. त्याचप्रमाणे आत्मनिवेदन भक्तीद्वारा भगवान परमात्म्याला प्राप्त करणारा कोण आहे? एक राक्षस कुलामध्ये जन्माला आलेला आहे. कोण? बलिराजा. बलिराजाचं अख्खर संपूर्ण राज्य कुठपर्यंत होतं? बीडमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये नाही. कुठे होतं? त्रिभुवनावर. कुठे? भूर्भुवस्वः या तीनही म्हणजे पृथ्वी लोक, अंतरिक्ष लोक आणि स्वर्ग लोक या तीनही भुवनावर त्या बलिराजाचं राज्य होतं महाराज. परंतु बलिराजाने भगवान वामनांना हे संपूर्ण समर्पित केलं म्हणून आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य बलिराजाला म्हटलं जातं. विठ्ठल. या सर्व एकेकांनी भक्तीद्वारा परमात्म्याची प्राप्ती केली. मग या ठिकाणी शंका अशी उपस्थित होते, आपण भक्ती करत नाहीत का? आपण भक्ती करतो का बाबा? करतो की नाही? करतो. आपण गडाच्या पायथ्याला राहतो. गडाची प्रतिवर्षी आषाढी वारीला दिंडी जाते, कार्तिकी वारीला दिंडी जाते, षष्टीला पैठणला दिंडी जाते. पुन्हा आपण दर रविवारी असो किंवा एकादशी असो गडावर जातो, भगवंताचं भजन करतो, कीर्तन ऐकतो. ही आपली भक्ती नाही का? आहे की नाही? ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात बसला आहात त्या अर्थी तुमची काय आहे? ती भक्ती आहे. परंतु आपण भक्ती करून हे मुक्त झालोत का? किंवा आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं का? झालंय का दर्शन? नाही. का? अन्य भक्तांना भगवान परमात्म्याचं दर्शन होत आहे आणि आपल्याला का होत नाही? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. तर याचं उत्तर काय असेल? तर याचं उत्तर एका ठिकाणी दिलं जातं की अंतःकरणाच्या ज्या काही आपल्या जीवनाला दूषित करणाऱ्या दोन वृत्त्या आहेत. कोणत्या कोणत्या? एक आहे भय आणि दुसरी आहे चिंता. विठ्ठल. भय नाम किम. भय म्हणजे काय? बिभेदी अस्मादिती भयम. म्हणजे ज्याच्यापासून भिलं जातं त्याला भय म्हटलं. म्हणजे शास्त्रकारांनी भयाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. कसे? भोगे रोग भयम. भोगापासून कशाचं भय आहे? रोगाचं भय आहे महाराज. कारण की आपण जर बघा सतत जर साखर खातो, तुम्ही साखर रोज डेली, काय होणार तुम्हाला? साखर होणार महाराज, शुगर होणार. तुम्ही रोज स्निग्ध पदार्थ खातात म्हणजे तेलयुक्त पदार्थ खातात, काय होणार? कोलेस्ट्रॉल वाढणार. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर हार्ट अटॅक येणार. कार्यक्रम झाला.
विठ्ठल म्हणजे जे काही भोग आहेत त्यांच्यापासून कशाची भीती आहे? रोगाची भीती आहे. भोगे रोगा जोडून आदिले हे आहे रोगापासून भोगापासून होणारा रोगाचं भय. दुसरं आहे कुले च्युती भयम. हे चांगलं कुल आहे महाराज. चांगलं म्हणजे त्या कुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण गावाचा वेगळा असतो. म्हणजे पारमार्थिक कुल आहे. सर्वांसोबत व्यवहार त्या कुलाचा चांगला आहे. अशा प्रकारच्या कुलाला कशाची भीती असते? आपल्याला कोणी बदनाम करू नये याची भीती असते. पुन्हा वित्ते नृपाला भयम. ज्याच्याकडे धन आहे महाराज, धन. आता ते पूर्वी काळामध्ये होतं, राजाची भीती असायची. परंतु आता तसं नाही. आता ज्याच्याकडे धन आहे त्याला कुणाची भीती? चोराची. कुणाची भीती? चोराची. जो व्यक्ती धनवान आहे, पहिले लोक घराला दरवाजे नव्हते त्यांचे, केवळ पडदे वगैरे किंवा काहीतरी असायचे. आता एक गेट, त्याच्यावर दुसरं गेट, त्याच्यावर तिसरं गेट, आणि नंतर तिजोरीचे 2-3 कप्पे, नंतर धन. हे का करावं लागतं? केवळ चोराच्या भयामुळे. म्हणजे ज्याच्याकडे धन आहे त्याला चोराचं भय, ज्याच्याकडे बल आहे त्याला शत्रूचं भय, ज्याच्याकडे रूप आहे त्याला म्हातारपणाचं भय. महाराज, तरुण वयामध्ये रूप कसं असतं? देखणं असतं. आणि म्हातारी पाहू वाटतं का? आपला चेहरा तरी पाहू वाटतो का आपल्याला? नाही. म्हणून जे रूपवान आहे त्याला म्हातारपणाचं भय असतं. त्याचप्रमाणे जे काही शास्त्र शिकतात, शास्त्र शिकणारे, त्यांना कशाची भीती? तर त्यांना वाद्याची भय आहे. म्हणजे शून्यवादी, सतवादी, असतवादी यांची भीती त्यांना राहते. मग अशा प्रकारचे पुन्हा काय कृतांतात भयम. या शरीराला भय आहे कुणाचं? काळाचं. कुणाचं? काळाचं. यमाचं भय या शरीराला आहे. का? तर हे काही आता जेवढे काही भय सांगितलेले आहेत, हे सर्व भय कशामध्ये अन्वित होतात? तर ते मृत्यू भयामध्ये अन्वित होतात. जो काही मनुष्य जन्माला आलेला आहे त्या मनुष्याला, प्रत्येक मनुष्याला मृत्यूची भीती आहे. विठ्ठल तो जो मृत्यूरूपी जो देव आहे महाराज, त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटोळ पाहता, एक डोळे वटोळ पाहता, एक डोळे वटोळ पाहता, एक डोळे वटोळ पाहता, एक बुरकवणी बोलता, एक बुरकवणी बोलता, एक बुरकवणी बोलता, एक बुरकवणी बोलता, एक घ्यावया धावता, एक घ्यावया धावता, एक घ्यावया धावता, एक घ्यावया म्हणजे एक काळरूपी देवतेचं वर्णन आहे महाराज. यांच्याकरिता एकदा टाळ्या होत्या. म्हणजे हे नाथरायांचा अभंग आहे. बारोडामध्ये नाथरायांनी, मला वाटतं बेंडकुळी या प्रकरणामध्ये हे उल्लेखित केलेलं आहे. मग काळरूपी जो देवता आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. काळ महाराज आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. काळ आत्ता आपण जे काही जन्माला आलो
त्या प्रत्येकाच्या मागे काळ लागलेला आहे. काळरूपी सर्पाने आपण युक्त आहोत. काळ आपल्या मागे लागलेला आहे. मग जे काही देहधारी आहेत, जे काही जन्माला आलेले आहेत, त्यांना कशाची भीती? काळाची, मृत्यूची भीती आहे. मग अशा काळाने ग्रसित हा देह आहे. हे एक झालं भय. आता दुसरी वृत्ती कोणती होती? चिंता. कोणती? चिंता. चिंता म्हणजे काय? चिंतनम. चित्ती चिंतन धातू आहे. चित्ती चिंतायाम. त्या चित्ती चिंतायाम धातूला अंग प्रत्यय होऊन टाप इत्यादी प्रत्यय होऊन चिंता या शब्दाची उत्पत्ती होते. चिंता. चिंता म्हणजे काय? चिंतेचं स्वरूप सांगत असताना विश्ववंदी ज्ञानोबराय म्हणतात, जे पातळाहून निम्न, जे उंची साने गगन, अहो पाहता त्रिभुवन अनुही नेने. म्हणजे जे पातळाहूनही खोल आहे. पातळ किती खोल आहे? किती किलोमीटर आहे पातळ? गणना नाही. त्याच्यापेक्षा खोल ही चिंता आहे. आकाश किती उंच आहे? कोणी सांगू शकाल का? आकाश 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे? नाही. जे काही हा मोकळा भाग दिसतो, जी काही पोकळी आहे, अवकाश आहे, त्याला म्हटलं जातं आकाश. आकाशाच्याही वर जे आहे, आकाशही जिच्या पुढे ठेंगणं आहे, अशी आहे चिंता. आणि चिंता आणि हे त्रिभुवन जर आपण पाहू गेलो, या एक साईडला आपण त्रिभुवन ठेवलंय, एक साईडला चिंता ठेवली, तर त्रिभुवन केवढं दिसतं महाराज? तर सांगतात अणु. अणु एवढं. केवढं दिसतं? अणु एवढं. अणु म्हणजे काय? परमाणु, जो डोळ्याने दिसत नाही. त्याला एक श्लोक आहे, जालांतर्गते भान दृश्यते यत् सूक्ष्मं रजः तस्य षष्ठतमो भागो परमाणु इति विधीयते. म्हणजे जे काय आपण बघा, आपले समजा घरी फुटलेलं वगैरे पत्र असेल तर त्याच्यातून एक सूर्याचं किरण येतं. त्या किरणामध्ये आपल्याला काय दिसतं? छोटे 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 धुळीचे कण दिसतात. त्या धुळीचा 6वा कण म्हणजे एक परमाणु. अशा पद्धतीने हे त्रिभुवन चिंते पुढे दिसतं. विठ्ठल बघा, चिंता आणि चिता काय 2 शब्द आहेत? चिंता आणि चिता. याच्यामध्ये काय फरक आहे? फक्त एका बिंदूचा. चिंता चिता समप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चितामध्ये फक्त एका बिंदूचा फरक आहे महाराज. फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. संस्कृत मध्ये म्हणतात, किंवा आमच्यामध्ये जर कोणाला मराठी बोलता आली, संस्कृत बोलता जर नाही आले, तर ते काय म्हणतात? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. विठ्ठल म्हणजे फक्त जो अनुस्वार आहे बघा, संस्कृत मध्ये अनुस्वाराचं एवढं महत्व आहे. अनुस्वार काढला लिंग चेंज होतो. अनुस्वार काढला किंवा अनुस्वार त्याच्यामध्ये जर दिला तर कारक बदलतं महाराज. एवढं सामर्थ्य त्या अनुस्वारामध्ये आहे. मग अनुस्वार एक उदाहरण पाहू गेलो, निवडणुकीचा काळ होता. निवडणुकीच्या काळात असताना उमेदवाराला प्रचाराकरिता, आता उमेदवार आहेत ते, उमेदवार आल्याच्या नंतर गावकऱ्यांची काय इच्छा असते? आमच्या उमेदवाराने या ठिकाणी सभा हँडल करावी, म्हणजे व्याख्यान उमेदवाराने करावं. चालतंय, उमेदवार आला. आता उमेदवार आल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात काही विषय नसतात. त्यांचे जे पीए वगैरे असतात ते त्यांना एक पत्र देतात
ते जशाला तसं वाचून ते बोलतात. मग बोलत असताना त्या पीएनएचे काय ट्रान्सलेट केलं होतं. आता त्याने ट्रान्सलेटही केलं होतं, ते लहान माणसाचं नाही, कुणाचं केलं होतं, स्वामी विवेकानंदजींचं. विवेकानंदजीने त्या ठिकाणी म्हटलं होतं, येथे तमाम जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, एवढंच वाक्य त्याने घेतलं त्याच्यामध्ये. फक्त त्या ठिकाणी त्याने ब वरचा जो अनुस्वार आहे तो भ वर टाकला. कुठे टाकला? भ वर टाकला. वाक्य काय तयार झालं, येथे तमाम माझ्या जमलेल्या बधू आणि भंगिनींनो विठ्ठल. मला वाटतं अर्ध्या जणांना आता कळालं नाही, भंगिनींनो असं त्या ठिकाणी शब्द तयार होतो. म्हणजे या फक्त एका बिंदूचा, फक्त एका अनुस्वाराचा एवढा फरक आहे. या चिंतेचं स्वरूप, या चिंतेचा स्वभाव भागवतामध्ये सांगितला. अहो मे पितरो वृद्धो भार्या बालात्मजात्मजाः अनाथा मामृते दीना कथम जीवंती दुःखिताः. अहो मे पितरो वृद्धो, अहो माझे पिता माता, पितरो म्हणजे माता पिता आता वृद्ध झालेले आहेत. माझी पत्नी आहे, माझे बालक आहेत, माझे मुलं आहेत. आता माझा देह तर गेला आहे, माझा देह गेला किंवा माझा देह गेल्याच्या नंतर हे अनाथ होतील, हे दुःखी होतील, यांचं जीवन कसं जाईल. अशा प्रकारची मनुष्य सदैव चिंता करत राहतो विठ्ठल. आपणही रोज चिंता करतो, आज खायला भाजी काय करायची, उद्याच्याला खायला काय करायचं. सकाळी उठले की महिला मंडळाला ती चिंता असते, आज भोजन काय बनवायचं, जर हे बनवलं तर त्या पप्प्याच्या बापाला आवडतं की नाही, ही चिंता सतत महिला मंडळांना असते. म्हणजे लावे खावे बरे असावे सदैव हेची करे हाव संसारी, किंवा सदैव नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून खावायची चिंता असते आपल्याला. अशा प्रकारच्या या दोन वृत्त्यांनी आपण युक्त असतो, म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याची किंवा त्या तत्वज्ञानाची प्राप्ती होत नाही विठ्ठल. मग या चिंता आणि जे काही भय आहे हे आपल्या ठिकाणी राहतं, परंतु चिंता आणि भय हे भगवत जो भक्त आहे त्याच्या ठिकाणी राहत नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम हरीची या भक्ता नाही भय चिंता.
या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. हरीच्या भक्ताला का भय आणि चिंता नाही तर सांगतात दुःख निवारिता नारायण. भगवान परमात्मा त्यांच्या दुःखाचं निवारण करतो म्हणून त्यांना भय आणि चिंता राहत नाही. हरीची या म्हणजे या ठिकाणी षष्ठी आहे, मराठीमध्ये षष्ठी आहे. हरी म्हणजे कोण? हरी महाराज नाही, हरी म्हणजे परमात्मा. त्यांच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहेच. हरी म्हणजे कोण? परमात्मा. परमात्मा म्हणजे हरी या शब्दाची उत्पत्ती करत असताना हरती भक्तानाम पापान इति हरिही या अभंगाच्या दृष्टीने आपण थोडा वेगळा अर्थ करू. हरती भक्तानाम भय चिंतात्मिका वृत्ती सह हरिही. जो भक्तांच्या भय आणि चिंतारूपी वृत्तींचं हरण करतो तो आहे हरी. अशा हरीच्या भक्त, भक्त म्हणजे कोण? भजते ते भक्त. जो भजन करतो तो आहे भक्त. मग जो निष्कामतेने भजन करतो त्याला म्हटलं जातं भक्त. अशा प्रकारच्या भक्तांचं दुःख, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या जे काही भयात्मक वृत्ती आहे, चिंतात्मक वृत्ती आहे, त्यांचं हरण करणारा, त्यांना या सागरातून तरुण नेणारा तो भगवान परमात्मा असतो. भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये म्हणतात तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी चिरात पार्थ मया वेशित चेतसा. म्हणजे तेषाम अहम, तेषाम केशाम तेषाम तेषाम भक्तानाम अहम परमात्मा समुद्धर्ता म्हणजे चांगल्या रीतीने उद्धारण करून नेणारा. कोणापासून? या जो मृत्यूरूपी संसार आहे या संसारापासून उत्तम रीतीने भक्तांना तो पार पलीकडे नेणारा आहे. मग अशा प्रकारचा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्या भक्ताला भय आणि चिंता वृत्ती येऊ देत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानोबा म्हणतात मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता. म्हणजे माझ्या भक्ताला कशाही प्रकारची चिंता नाही. विठ्ठल कारण की भगवान परमात्मा भक्ताच्या रक्षणाकरिता, भक्ताचं दुःख निवारण करण्याकरिताच अवताराला येतो महाराज. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात परित्राणाय साधूनाम, साधूनाम नाम भक्तानाम, भक्तानाम परित्राणाय परितः रक्षणाय म्हणजे सगळीकडून भक्ताची रक्षा करण्याकरिता भगवान परमात्मा अवतरित होतो. भगवान परमात्मा अनेक रूपाने अवतरित झालेले आहेत महाराज. कशाकरिता? केवळ आणि केवळ भक्ताकरिता अवतरित झालेले आहेत. भक्ताने आपण काल हे अभंगामध्ये ऐकलेलं आहे. ज्याने अनंत अवतारे घेसी भक्त कारणे, कनवालो कोवळो दिनाला दुखडणे, कनवालो कोवळो दिनाला दुखडणे. भक्तांकरिताच भगवान परमात्मा अनंत रीतीने जन्माला येतो किंवा अवतरित होतो. भगवान परमात्मा जन्माला नाही, अवतरित होतो. काल आपण ऐकले महाराज, जो ज्या पद्धतीने ध्यान करतो भगवान परमात्माच्या तशा पद्धतीने रक्षण करण्याकरिता अवतरित होतो. भक्त प्रल्हादाने भगवान परमात्म्याला हाक दिली, भगवान परमात्मा नरसिंह रूपाने त्याचं रक्षण करण्याकरिता आला. अशा प्रकारचे ज्या भक्ताने जसं जसं भगवान परमात्म्याचं ध्यान केलेलं आहे तसा तसा भगवान परमात्मा त्यांच्या रक्षणाकरिता आलेला आहे. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं संत मालिकेनुसार मला वाटतं दुसऱ्या मंगलाचरणामध्ये एक अभंग आहे, उंच नीच काय नेणे भगवान. या अभंगामध्ये संपूर्ण चरण जर आपण पाहू गेलो तर प्रत्येक चरणामध्ये एका एका भक्ताचा उल्लेख केलेला आहे. जसं आपण एक त्याच्यातला दृष्टांत पाहू, मीराबाई. भगवान परमात्मा
परमात्म्याने मीराबाईसाठी काय केलेलं आहे? विषाचा प्याला सुद्धा सेवन केलेला आहे. का? मीराबाई तेवढ्या अनन्य भक्त होत्या. न अन्य म्हणा यस्य स अनन्य. ज्याचं भगवान परमात्मा सोडून अन्य दुसरीकडे मन जात नाही तो आहे अनन्य. आपण मुक्त का होत नाही त्याचं इथं उत्तर आहे. का? तर आपलं अनन्यता भगवान परमात्म्याशी नसते. विठ्ठल. मीराबाई एक मेवाड राजाच्या पत्नी होत्या, परंतु मीराबाईंनी लहानपणीच भगवान परमात्म्याला आपलं पती म्हणून वर्ण केलेलं होतं. भगवान परमात्म्याच्या सतत भक्तीमध्ये त्या रत राहायच्या. रत राहत असताना त्या कधी कधी तो राजवाडाही सोडून जायचा. एक दिवस असा झाला, राजवाडा सोडून गेल्या. मग आता तो राजा आहे, कुठूनही शोधून आणणार. मग राजा गेला किंवा सैन्य पाठवले आणि मीराबाईंना शोधलं, राजवाड्यामध्ये आणलं. आता ही आमची आबरू घालणार आहे, ही इकडे तिकडे फिरणार आहे, विना घेऊन फिरणार आहे, असं भगवान भजन करत फिरणार आहे, आमची इज्जत जाईल या हेतूने पायात घुंगरं वगैरे बांधून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सदैव तल्लीन राहायच्या, नाचायच्या. मग असं पाहून त्या राजाला थोडं खिन्नता वाटली. राजाची राणी महाराज आणि ती अशी करते. राजाला भीती वाटू लागली. कशाची? इज्जतीची. राणी आणि असं करते. मग राजाने एक निर्णय केला. काय? राणीचं आता काम करायचं. त्याने सेवकाला सांगितलं. सेवकाने एका प्याल्यामध्ये विष टाकलं आणि ते मीराबाईला पिण्याकरिता दिलं. परंतु मीराबाई त्या ठिकाणी भजन करत करत ते विषाचा प्याला पिली, तरीही ती मेली नाही. का? तर तो विषाचा प्याला मीराबाई न पिता भगवान परमात्मा पिला होता. भगवान परमात्मा मीराबाईसाठी विषाचा प्याला पेलाय. का? अनन्य रीतीने भक्ती करत असल्यामुळे. मग
आपले हे काम भगवान परमात्मा करू शकत नाही का? करू शकतो महाराज. जो भक्त भगवान परमात्म्याला अनन्य रीतीने शरण आहे, भगवान परमात्माच माझा माय आहे, बाप आहे, बंधू आहे, सर्व काही जे आहे तो भगवान परमात्माच आहे, असा ज्याचा दृढ निश्चय आहे त्याचे सर्व काम भगवान परमात्मा करतो. हे या ठिकाणी आपल्याला निश्चित होत गेलं होतं. मग अशा प्रकारचे जे काही भक्त आहेत शास्त्रामध्ये हे भक्त 4 प्रकारचे सांगितले जातात. आता बघा 4 प्रकारचे भक्त कोणते? चतुर्विधा भजन्ते माम जनाः सकृतिनो अर्जुन. आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पहिला आर्त भक्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी, चौथा ज्ञानी. 4 भक्त लक्षात ठेवा. पहिला कोणता? आर्त. पहिला आर्त. आर्त भक्त म्हणजे कोण? आर्त तो आरतीचे व्याजे, म्हणजे जो दुःख निवारण होण्याकरिता भगवान परमात्म्याचं भजन करतो तो आहे आर्त भक्त. मग आर्त भक्ती कोणी केली? कालही तुम्ही ऐकलेलं आहे. आज थोडा वेगळा दृष्टांत सांगतो. कोण? द्रौपदी. बघा महाराज, ज्या वेळेस पांडव हे द्यूत क्रीडा खेळत होते. काय? द्यूत क्रीडा. द्यूत क्रीडा म्हणजे आताच्या काळात त्याला म्हणतात पत्ते. काय म्हणतात? पत्ते. अहो, पहिल्यापासून आलेले हे खेळ आहेत. म्हणजे पहिल्यापासून हे नाशाला कारण असणारे खेळ आहेत. आता हे आपण खेळतो. आता हे बघा, हे जे व्यसन करणारे लोक आहेत ना, दारू पिणारे असो, पत्ते खेळणारे असो, महाराज यांच्या घरचा संसार कधी सुखी होत नाही, फक्त आणि फक्त एका माणसामुळे. का? तर त्याला त्याचं व्यसन असतं. तोच प्रकार द्रौपदी सोबत घडला. महाराज, तिची बिचारीची काय चूक? पाशे कोण खेळत होतं? पांडव. कोण खेळत होतं? पांडव. का द्रौपदी खेळत होती का? नाही, पांडव खेळत होते. परंतु डावाला कोणाला लावलं? द्रौपदीला. आताचे लोक पत्र ऐकून दुकानदाराची भरती करायला बसले. त्या पद्धतीने त्यांनी पण केलं. काय केलं त्यांनी? द्रौपदीला डावाला लावलं. द्रौपदीने त्या डावाला लावल्याच्या नंतर ते पाशे जे होते ते शकुनी मामाने अगोदरच त्यांच्यामध्ये काही ना काही छेडछाड केलेली होती. पाशे पलटत असताना सतत पांडव हरायचे महाराज. त्यांनी राज्य हरलं, सगळं काय हरलं. शेवटी द्रौपदी डावाला लावली आणि द्रौपदी ही हरली. द्रौपदी हरल्याच्या नंतर द्रौपदी त्यांच्याकडे पाहते सगळ्यांकडे, परंतु सहाय्य करण्याकरिता कोणी आलं नाही. द्रौपदीचं त्या सभेमध्ये आणलं, तिचं वस्त्रहरण करू लागले. वस्त्रहरण करत असताना द्रौपदी इकडे तिकडे बघू लागले. माझे 5 पती या ठिकाणी बसलेले, पण एकही सहाय्य करत नाही. मग तिने शेवटी भगवान परमात्म्याचा धावा केला. भगवान परमात्म्याचं ते चिंतन करू लागले. हे भगवान परमात्मा, माझी रक्षा करण्याकरिता लवकर ये रे बाबा. कोठे गुंतलासी
द्वारकेचा राजा, बरोबर आहे का? कोणता राजा होता? द्वारकेचा. झोपले का काय? अरे द्वारकेचा राजा, काय येणार आहे तू? लवकर लवकर ये, माझ्या या दुःखाचं निवारण कर. भगवान परमात्मा आला. भगवान परमात्म्याने जे काही द्रौपदी मातेला दुःख होतं, म्हणजे त्यांचं जे काही वस्त्रहरण होत होतं, भगवान परमात्म्याने त्यांना वस्त्र पुरवायला सुरुवात केली महाराज. अशा पद्धतीने आर्त भक्ताची हाक भगवान परमात्मा ऐकतो आणि भगवान परमात्मा त्यांना प्राप्तही होतो. दुसरा आहे जिज्ञासू. दुसरा कोणता आहे? जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा आहे, जो जाणावया लागी भजे, म्हणजे ज्याला ज्ञातुम इच्छाची जिज्ञासा आणि जिज्ञासाने युक्त असणारा जो आहे तो आहे जिज्ञासू भक्त. म्हणजे भगवान परमात्म्याचं जे काही तत्व आहे त्या तत्वाला जाणण्याची इच्छा करणारा जिज्ञासू भक्त. पण तत्वाला जाणायचे, तत्वाला जाणण्याकरिता अनेक मार्ग आहेत महाराज. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, पुन्हा योग मार्ग आहे. अरे भक्ती मार्गच का निवडला? का निवडला? तर याचं उत्तर आहे भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ हा अतिशय सोपा आहे का? हे दुसरे मार्ग अवघड आहेत का? हो महाराज अवघड आहे. कसे? जर योग मार्ग पाहू गेलो, योगाकरिता यम नियम प्राणायाम प्रत्याहार समाधी धारणा ध्यान समाधी ही 8 अंगाने युक्त व्हावं लागतं. माऊली म्हणतात, म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाची सेल वाटा भागा आला. जे योगाच्या वाटाने तत्व जाणण्याकरिता निघालेले आहेत त्यांना काय त्यांच्या पदरात काय पडलं? दुःख. योग करण्याचं सोपं नाही आपल्याला. योग जागा बिदिये मेनो हेसी योग जागा बिदिये मेनो योग जागा बिदिये मेनो या प्रमाणामध्ये यागही सांगितलं, म्हणजे कर्म मार्गही सांगितलाय. कर्म मार्गाने सुद्धा भगवत तत्वाची प्राप्ती होत नाही. आता कर्म करायचं असेल तर याग इत्यादी कर्म करत असताना आपल्याकडून थोडी जरी चूक झाली, कारण की ते सकाम कर्म करत असतो आपण, ते कर्म करत असताना थोडी जरी चूक झाली तर त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. त्याचं जे लागणारा दोष आहे त्या दोषाचा आपल्याला भोग करावा लागतो. हे झालं योग मार्ग, कर्म मार्ग. दुसरा आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग कसा आहे? ज्ञान मार्ग सुद्धा अतिशय कठीण आहे. कसा आहे? जसं चाकूच्या धारेवर चालण्याप्रमाणे ज्ञान मार्ग आहे महाराज. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधत शूरस्य धारा निष्णा गुहाय. या ठिकाणी उपनिषदामध्ये सांगितलंय, म्हणजे ज्याप्रमाणे चाकूच्या धारेवर चाललं जातं, चाकूच्या धारेवर चालणं सोपं आहे का खाली चालणं सोपं आहे? चाकूच्या धारेवर खाली चालणं. मग ज्ञानरूपी जो मार्ग आहे याचा स्वीकार कोण करणार? ज्ञानरूपी मार्ग हा सुद्धा, म्हणजे या मार्गाने भगवान परमात्म्याला प्राप्त करणं, त्या तत्वाला जाणणं हे कसं आहे? अवघड आहे. म्हणून भक्ती मार्गाने भक्त भगवान परमात्म्याला म्हणतो, अरे भगवान परमात्म्या, माझ्या ठिकाणी असणारा जे अंधकार आहे, जो अज्ञानरूपी तिमिर आहे, त्याचा तू नाश कर आणि काय कर? माझ्यामध्ये ज्ञानरूप प्रकाश माझ्यामध्ये दे. करी तिमिरांचा नाश उदय होऊनी प्रकाश. म्हणजे या ठिकाणी भगवान परमात्म्याला तो भक्त असा आळवतो की माझ्या ठिकाणी असणारा जो काही अंधकार आहे त्याचा नाश कर. म्हणजेच काय? मला त्या तत्वाचं ज्ञान करून दे. अशा प्रकारचा जिज्ञासू भक्त आहे तो आहे अर्जुन. अर्जुनाने भगवान परमात्म्याची भक्ती केली फक्त जाणण्यासाठी, भगवान परमात्म्याला जाणण्याकरिता. आणि भगवान परमात्म्याने केवळ आणि केवळ एकट्या अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दाखवलं महाराज.
कारण की भगवान परमात्म्याची भक्ती त्यांनी केली. कोणती भक्ती? आत्ताच सांगितली होती. कोणती भक्ती केली? सख्य भक्ती. कोणती भक्ती केली होती? सख्य भक्ती. सख्य भक्तीने भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्राप्त केलं. नंतर आहे जिज्ञासू झाल्याच्या नंतर कोण? अर्थार्थी. तिसरा भक्त कोण? अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे कोण? जो केवळ अर्थसिद्धी करिता भजन करतो, केवळ पैसा करिता. कशा करिता? केवळ पैसा करिता. जसं बघा, सुदामा ब्राह्मण होते, भगवान परमात्म्याचे घनिष्ठ मित्र होते महाराज. आता भगवान परमात्मा द्वारकाधीश आहेत आणि सुदामा एका झोपडीत राहतात. मग त्यांच्या पत्नीला माहित होतं भगवान परमात्मा हा यांचा मित्र आहे. मग यांचा मित्र आहे म्हटल्यावर भगवान परमात्मा काही ना काही यांना थोडंफार देईल. राजा आहे तो, थोडेफार नाणे वगैरे सोनं वगैरे काहीतरी देईल. खाण्यापिण्याकरिता या ठिकाणी काहीच नाही आपल्याला. मग सारखं टोमणे लावलं. महाराज घराचं एवढंच काम असतंय, जर आपला पती काही काम करत नसेल त्याच्या मागे सारखं टोमणं लावायचं. तुम्ही असंच नाही केलं, तुम्ही तसंच नाही केलं, असंच नाही केलं, तसंच नाही केलं, म्हणजे तो व्यक्ती बरोबर ते काम करतो. तसंच महाराज सुदामाच्या पत्नीने केलं. तुम्ही जा 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 असंच म्हणू लागले. तुम्ही कुणाकडे जा? भगवान परमात्म्याकडे जा. भगवान परमात्मा तुम्हाला काय करेल? काही ना काही देईल. सोनं देईल, नाणं देईल किंवा धान्य वगैरे काही ना काही देईल. सुदामा बिचारे श्रीकृष्ण श्रीकृष्ण करत द्वारकेत आले. द्वारकेत आल्याच्या नंतर त्या वेशीवर उभा राहिले. वेशीवर द्वारपाल होते. आता अशी अवस्था, दरिद्री अवस्था सुदामाला पाहिलं. सुदामा काय म्हटला? मी भगवान श्रीकृष्णाचा कोण आहे? भक्त आहे. त्या द्वारकाधीशाचा मी भक्त आहे, मी मित्र आहे. आता मित्र आहे म्हटल्याच्या नंतर त्या द्वारपालांना हे प्रश्न पडला, एवढा दरिद्री? अरे आमच्या या द्वारकेमध्ये भिकारी सुद्धा एवढा दरिद्री दिसत नाही आणि तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, असं कसं? मग भगवान परमात्म्याकडे एक दयाळू त्याच्यामध्ये द्वारपाल होता. भगवान परमात्म्याकडे गेला. भगवान परमात्म्याला संदेश दिला की तुमचा मित्र आहे, अतिशय गरीब आहे, अंगावर वस्त्र फाटके आहे, अशा अवस्थेमध्ये तो येऊन ठेवला आहे. भगवान परमात्म्याने विचारले त्याचं नाव काय? तर ते म्हणले नाव काय? सुदामा असं काहीतरी म्हणत होते. भगवान परमात्म्याला सुदामा नाव ऐकल्याच्या नंतर भगवान परमात्मा देहभान झाले महाराज. ज्या स्थितीमध्ये भगवान परमात्मा होते त्या स्थितीमध्ये पळत सुटले आणि डायरेक्ट त्या वेशेवर आले. जे मेन गेट होतं तिथं आले. तिथं आल्याच्या नंतर सुदाम्याला आतमध्ये नेलं, राजवाड्यात नेलं. राजवाड्यात नेल्याच्या नंतर त्यांच्या येताने रस्त्याने पहिले काय डांबरी रस्ते नव्हते, काटेकुट्याचे रस्ते होते. काटेकुटे मोडले असतील पायात, ते काटे वगैरे काढले. स्वतः कोणी? भगवान परमात्म्याने काटे काढले. काटे काढल्याच्या नंतर त्यांची सय्या वगैरे सजवली, हात सगळं केलं, शय्या सजवली, त्यांना झोपवलं आणि झोपवत असताना भगवान परमात्म्याने त्यांच्या कमरेला काय पाहिलं? एक मुठभर पोहे पाहिले. पोहे कशाकरिता आणले होते? भगवान परमात्म्याला भेट म्हणून. कोणी आणले होते? त्या दरिद्र ब्राह्मण असणाऱ्या सुदाम्याने. भगवान परमात्म्याने पाहिलं आणि भगवान परमात्म्याने ते मुष्टी पोहेभर जे होते ते ग्रहण केले आणि त्या सुदामा ब्राह्मणाला सोन्याचं गाव दिलं महाराज. सुदामा ब्राह्मण चौथा भक्त आहे ज्ञानी. चौथ्याचे ठाई काहीचे करणे नाही. आणि ज्ञानी भक्त हा भगवान परमात्म्याला अतिशय आवडणारा भक्त आहे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषते
प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम महम सच मम प्रिय, म्हणजे ज्ञानी भक्त जो आहे तो भगवान परमात्म्याला प्रिय आहे. का तर तो भगवान परमात्मा म्हणतात तो माझा आत्मा आहे. काय आहे? आत्मा आहे. भगवान परमात्म्यालाही तो प्रिय आहे आणि त्यालाही भगवान परमात्मा प्रिय आहे. असे 4 भक्त सांगितले. या 4ही भक्तांचं दुःखांचं निवारण भगवान परमात्म्याने केलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात जे काही भक्त आहेत त्यांना या संसाराचं जे काही उद्वेग आहे, काळजी आहे ती वाहण्याची गरज नाही. न लगे वाहने संसार उद्वेग. कशामुळे संसाराचा उद्वेग व्हायची गरज पडत नाही त्याला? जडवणे दीपांग देवराव. जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा आपल्या ठिकाणी जी दीनता आहे, दैन्य आहे ते कधीही येऊन देत नाही. त्यामुळे जो काही संसारी पुरुष आहे म्हणजे भक्त आहे, संसारी भक्त आहे, त्याला संसाराची काळजी वाहण्याचं कारण नाही महाराज. त्याला संसार माझ्यानंतर माझ्या संसाराचं कसं होईल, माझा हा गाडा कोण हाकील याची चिंता करायची आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त भक्ती त्याने करावी. विठ्ठल या ठिकाणी एक शब्द वापरला देवराव. देवराव म्हणजे कोण? एखादा मनुष्य. राव म्हणजे राजा. देवानाम राजा इथे देवराव. जो देवांचा राजा आहे, सर्व देवांचा जो राजा आहे त्याला म्हणतो हा देवाचाही देव, देवा देवाचाही देव, सर्व देवांचा देव आहे महाराज. म्हणून त्याचे जे काही भक्त आहेत त्यांना संसाराची काळजी करायचं कारण नाही. त्या भक्तांनी काय करायचं? फक्त धैर्य धारण करायचं. सर्व भगवान परमात्मा करणार आहे. सदैव समाधानी राहायचं. हेच महाराज अभंगाच्या आज देवाधीर नाही समाधान, आज देवाधीर नाही समाधान, नाही समाधान. जो काही भक्त आहे त्याला काळजी करायचं काम नाही. त्याने काय करायचं? फक्त धैर्य धारण करायचं आणि समाधान वृत्तीने राहायचं. जो काही करेल तो भगवान परमात्मा करेल. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे. जशी आपली स्थिती आहे, माझ्याकडे 1 गाडी मला 4 गाड्या हव्यात असं नाही. भगवान परमात्मा जे करायचं तो करणार आहे आपल्यासोबत. आपलं प्रारब्ध आपल्यासोबत आहे. आपण या जन्मामध्ये जे काही कर्म करणार आहे ते आपल्या पुढच्या जन्माला काम आहे. जे काही आपण पाठीमागे कर्म केले होते त्यानुसार आपल्याला आता जे फळ भोगतो त्यानुसार आहे. एखाद्याकडे जर श्रीमंत असेल तर त्याचा द्वेष आपल्याकडून होऊ नये. का? तर तो त्याच्या प्रारब्धानुसार आहे महाराज. म्हणून जो काही भक्त आहे त्याने फक्त आणि फक्त धैर्य धारण करायचे. जसं शबरी मातेने धैर्य धारण केलं होतं तसं त्या पद्धतीने धैर्य धारण करायचं, समाधानी राहायचं. का?
आहे नारायण जवळीच. नारायण जवळीच आहे. नारायण म्हणजे कोण? नृणाम आयनम यस नारायण. म्हणजे सर्वांचं जे आश्रयस्थान आहे तो आहे नारायण. जवळीच आहे म्हणजे कुठे? आपल्या घराच्या पाठीमागे राहतो, घराला घर भीतीला भीत आहे त्याची. नेमकं कसा जवळ आहे? काय सांगतो शास्त्रकार? तो जवळ आहे म्हणजे आपल्या हृदयामध्ये राहतो. कुठे राहतो? भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं? हृदय. भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे म्हणजे हृदयामध्ये आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे म्हणून जवळीच. तो जवळ आहे म्हणून भक्ताने धैर्य धारण करावं. काही जण भगवान परमात्मा तुम्ही प्राप्त कसा केला अशी शंका घेऊन महाराजांकडे गेले. पण महाराजांनी उत्तर दिलं की मी सत्य भक्तीने भगवान परमात्म्याला प्राप्त केलं. अभंगाचं. तुका म्हणे माझा सखा
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापेले जगतेने के, न लगे वाहने संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराग. तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, तो जो भगवान परमात्मा आहे ना, तो माझा सखा आहे महाराज. तो माझा सखा म्हणजे मित्र आहे, मित्र. म्हणजे सत्य भक्तीने भगवान परमात्म्याला तुकोबारायांनी प्राप्त करून घेतलं. कसा आहे तो परमात्मा? ते म्हणतात, व्यापेल जग तेने एके, ज्या त्याने हे संपूर्ण जग व्याप्त केलेलं आहे. या संपूर्ण जगामध्ये भगवान परमात्मा आहे. एक देव सर्व भूतेषु गूढ, एकच परमात्मा सर्व भूतांमध्ये आहे महाराज. अशा प्रकारच्या भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबारायांनी केवळ सख्य भक्तीने प्राप्त केलं. मग आपण का करू शकणार नाही? आपणही गुरुवारी निगमानंद बाबांच्या कृपाछायेखाली आहोत. विद्यमान महंत गुरुवारी बाबांच्या मार्गदर्शनाखाली आहोत आणि आता तुम्हाला स्वामीजींचंही मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. एवढ्या संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण का भगवान परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही? म्हणजे आपण भगवान परमात्म्याला नक्की प्राप्त करू शकतो. विठ्ठल आज आपल्या गावाचं एवढं भाग्य आहे. माझी सेवा इथं संपली आहे. थोडं 2 मिनिटं बोलतो फक्त. एवढं भाग्य आहे महाराज आपल्या गावाचं. आपल्या गावाने एक रत्न दिलाय महाराज, ज्यांनी अख्खी काशी म्हणजे वाराणसी सगळी घुमवली महाराज. ज्यांना त्या ठिकाणी ललकार गुरुजी म्हणून ओळखलं जातं. आजही स्वामीजी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर किती मोठा व्यक्ती असो, तो झुकून प्रणाम करणार त्यांना. एवढं मोठं विश्वनाथाच्या सानिध्यात राहून स्वामीजींनी प्राप्त केलेले. मग अशा प्रकारचे रत्न तुम्ही आमचे गुरु म्हणून दिले, सर्व तुमचे धन्यवाद. आणि असे जर रत्न तुम्हाला आणखीन जर तयार करायचे असतील तर पहा, हनुमान जयंतीपर्यंत आपल्या गुरुकुलचा जो काही प्रवेश आहे तो चालू होतोय. म्हणजे आतापासून चालू आहे. आणि त्या प्रवेशाकरिता काही 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. कुणाची लबाडी दुचारी काही केली जात नाही. कुणाला धान्य मागितलं जात नाही महाराज. फक्त स्वामीजींचा एवढाच उद्देश आहे, सर्वांनी भगवंताची भक्ती करावं, सर्वांनी आपल्या धर्मरक्षणाकरिता कार्य करावं. याच उद्देशाने स्वामीजी आळंदीमध्ये गुरुकुल चालवतात. या गुरुकुलमध्ये जर कुणाला प्रवेश करायचा असेल, कुणाच्या पाल्याला जर त्या ठिकाणी ठेवायचं असेल, तर तुम्ही इथल्या कोणत्याही विद्यार्थ्यापाशी संपर्क साधू शकता. हा जो प्रवेश आहे तो निश्चित आहे. कधीपर्यंत? हनुमान जयंतीपर्यंत, त्याच्यानंतर नाही. कारण की आपले जे संस्थांचं मच्छिंद्रगडचं जे काय त्या ठिकाणी राहण्याचं निवासी आहे, भक्त निवास, त्याच्यामध्येच गुरुकुल चालतं. आणि ते मोठं नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी ठेवता येत नाही. मग त्याला लिमिट आहे. 10 विद्यार्थी आपण वर्षाचे ठेवतो. आता त्या ठिकाणी 40 विद्यार्थी शिकतात. 40 मी पण आहे. पण आतापर्यंत मी पण स्वामीजीला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही, किंवा माझ्यापासून स्वामीजींना 1 रुपयाचा फायदा झालेला आहे असंही नाही. तरी निष्काम रूपाने स्वामीजी आम्हाला शिकवतात. निष्काम रूपाने आमच्याकडून काही चूक होऊ द्या, आम्ही एखाद्याला हाणून द्या, तरी स्वामीजी आम्हाला समजावून सांगणार. कसं? जसं प्रमाणे आपल्याला आई वडील समजावून सांगतात त्या पद्धतीने. अशा प्रकारचं स्वामीजींचं म्हणजे निष्ठा आहे की आपले जे विद्यार्थी आहेत ते घडावेत. आणि जर आपल्याच गावातून जर विद्यार्थी आले तर अतिउत्तम, आणखीन आनंद होईल. कारण की आपल्या परिसरामध्ये गुणीजन मंडळीची आधीच कमी नाही महाराज. गायक असो, वादक असो, अहो ज्यांनी महाराष्ट्र हलविले असे गायक वादक आहेत या ठिकाणी, गडाला लाभलेले आहेत. मग त्या ठिकाणी आणखीन त्यामध्ये शास्त्र शिकणाऱ्याचेही भर पडावं, याकरिता स्वामीजींचा उद्देश आहे. एवढं झालं. परंतु आता काल स्वामीजींनी एक आज्ञा केली होती की उद्याच्याला कीर्तनामध्ये प्रश्न विचारायचे आहेत. ते नंतर विचारायचे का लगेच विचारायचे? चाल झाल्याच्या नंतर झालेली सेवा गुरुवर्य ब्रह्मस्वरूप ब्रह्मीभूत निगमानंद बाबांच्या चरणी, विद्यमान महंत गुरुवर्य बाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी आणि अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून
येते सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर